अमरावतीत नकली पोलीस बनून लुटणाऱ्या इराणी टोळीला ग्रामीण गुन्हे शाखेने गजाआड केले आहे। या टोळीवर 7 राज्यांमध्ये तब्बल 25 गुन्ह्यांची उकल झाली असून 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आता या आरोपींना 29 सप्टेंबरपर्यंत PCR रिमांड मिळाली आहे। अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत नकली पोलीस बनून लुटणाऱ्या इराणी टोळीला पकडले। ही गँग 7 राज्यांमध्ये सक्रिय असून आतापर्यंत 25 गुन्ह्यांची उकल झाली आहे। पोलिसांनी 30 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। याच टोळीने अमरावती शहरातील राजापेठ आणि गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील 2 महिलांना लुटले होते। या आरोपींना याआधी 23 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती। नंतर वरुड पोलिसांनी धामणगाव रेल्वे न्यायालयात आरोपींची रवानगी करून त्यांना ताब्यात घेतले। सध्या आरोपींना 29 सप्टेंबर पर्यंत PCR रिमांड मिळाल्याने पोलिसांना अजून काही गुन्हे उघड करण्याची संधी मिळाली आहे। या टोळीत अजून किती आरोपींचा समावेश आहे यावर सर्वांचे लक्ष लागले आहे। नकली पोलीस बनून लुटणाऱ्या या टोळीमुळे राज्यात आणि अमरावतीत भीतीचं वातावरण आहे। मात्र गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या कारवाईनंतर लोकांना दिलासा मिळालाय। आता या तपासातून आणखी किती गुन्हे उघडकीस येतात याची उत्सुकता आहे।